झी 24 तास एक पाऊल पुढे। सर्वज्ञ सर्ववरदे सर्वदुष्ट भयंकरी सर्व दुःख हरे श्री महालक्ष्मी नमोस्तुते। नमस्कार, मी हेमाली। आपलं गाव आपली ग्रामदेवता या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत। नवरात्रोत्सव जवळ येतोय, त्यानिमित्तानं वेध घेऊया राज्यातल्या विविध भागातल्या ग्रामदेवतांचा। 3.5 शक्तिपीठांपैकी महत्त्वाचं पीठ म्हणून कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी देवीला ओळखलं जातं। पण याच करवीर नगरीत अनेक वरप्राप्त देवींची मंदिरं आहेत। त्यापैकीच एक टेमलाई टेकडीवर असलेलं त्र्यंबोली देवीचं मंदिर। कोल्हापूर शहराच्या पूर्वेला असणारं हे त्र्यंबोली देवीचं मंदिर। टेकडीवर असणारी देवी वरप्राप्त देवी म्हणून ओळखली जाते। या देवीच्या वेगळ्या महात्म्यामुळे या देवीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। करवीर नगरीत कोल्हासूर राक्षसानं उच्छाद मांडला होता। त्यावेळी श्री जगदंबेनं कोल्हासूर राक्षसाचा वध केला। त्यानंतर मुक्तिमंडपात देवगणांसहित जगदंबा कोल्हासूर वधोत्सवाचं कृष्मांड भेदन करत असताना कोल्हासूरपुत्र कामाक्ष राक्षसानं सर्व देवगणांवरून योगदंड फिरवला। त्यामुळे सर्व देवतांचं शेळ्या मेंढ्यांप्रमाणे रूपांतर झालं। तेव्हा त्र्यंबोली देवीनं वृद्ध स्त्रीचं रूप धारण करून कामाक्ष राक्षसाकडून योगदंड काढून घेतला आणि त्याचा वध केला। त्यानंतर महालक्ष्मी मंदिरात कामाक्ष राक्षसाच्या वधाचा आनंदोत्सव झाला। पण या आनंदोत्सवाला त्र्यंबोली देवीला महालक्ष्मीकडून निमंत्रण न मिळाल्यानं ती टेमलाई टेकडीवर रुसून बसली, अशी आख्यायिका सांगितली जाते। ब्राह्मणाला मूल नसतंय, त्यानं महालक्ष्मीला नवस केलेला असतंय। मग त्याला ही चतुर्भुज त्र्यंबोली होती। मग ती 1 वर्षाची बोलायला लागती, मला देवळात नेऊन सोड। मग तिला देवळात नेऊन सोडली। मग ती मोठी होईल तशी कमळ नेऊन वाया लागली महालक्ष्मीला। वाता वाता ते भोंगे झाले राक्षस, आणि कमळ तिला गाऊ दिला। ते खायला लागले। मग तिनं राक्षस मारण्यासाठी टेमलाई टेकडीवर आली। ही देवी नवसाला पावती म्हणून तिला बकऱ्याची जत्रा, गलोगलीचं पाणी, आषाढ महिन्यात सगळ्या गल्लीचं पाणी आणि गल्लीच्या जत्रा असतात, आणि ती नवसाला पावणारी देवी आहे। टेमलाई टेकडीवर रुसून बसलेल्या त्र्यंबोली देवीचा रुसवा काढण्यासाठी ललिता पंचमीच्या दिवशी स्वतः श्री महालक्ष्मी देवी त्र्यंबोली देवीची भेट घेते। त्यामुळे या देवीचं महात्म्य अनन्यसाधारण आहे। देवीच्या या महात्म्यामुळे भक्त मोठ्या संख्येनं या देवीच्या दर्शनाला येतात। टेमलाईला मी नेहमी येते, आठवड्यातून 2दा, आणि तिला कौल लावल्यानंतर तिची प्रचिती येते। त्यामुळे ती मला आलेली आहे, तिच्यावर माझी श्रद्धा आहे, साक्षात्कार आहेच। इथं करवीर निवासिनीची आहे। टेमलाई जी आहे ती तिची बहीण आहे। रुसून इकडे बसली असल्यामुळं साक्षात लक्ष्मी तिला भेटायला इकडे येते। टेमलाबाई मरगाईच्या कृपेमुळे सगळे चांगले चाललेलं आहे। तिचे इथं जे मागणं बोलाल ते कधीही हे जात नाही, फेल जात नाही। शरीराने मी दर मंगळवारी इथं येतो। भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी देवी अशी त्र्यंबोली देवीची ओळख आहे। त्यामुळे या देवीचं दर्शन घेण्यासाठी वर्षभर भक्तांची गर्दी असते। झी 24 ताससाठी कोल्हापूरहून प्रताप नाईकसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।